उस परफॉर्मेंस को, और वही टीम अभी खेलने जा रही है। बिल्कुल गए साल जो कारनामा किया था उस कारनामा को लेकर उम्मीद है, आशा ठीक है। स्क्वायर अंपायर स्वर्गीय साहब है। पहली गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेला गेंद को, ऑन ड्राइव देखने को मिल चुका है। पहला रन मिला इलू को। कहते हैं ना कि पहला रन बहुत ही महत्वपूर्ण होता है। जिंदगी की पहली चीजें, चाहे आपका पहला प्यार हो या पहला दोस्त हो या पहला क्लास हो, वो आपके लिए हमेशा बहुत ही महत्वपूर्ण होता है। रनों का सिलसिला जारी हुआ। लीलाधर पाटिल ने एक के साथ खुद का खाता ओपन किया। इस बार हम भी वो स्कूल के मदरसा हेड मास्टर थे और आए। चलो ठीक है, टीम का स्कोर है नए बल्लेबाज यहां जयेश मात्रे, वन डाउन बैट्समैन। लीलाधर ठाकुर जिन्होंने खुद का खाता ओपन किया है, लेकिन नए बल्लेबाज यहां जयेश मात्रे। पहली सफलता मिली यहां प्रीतेश पाटिल को, पहली सफलता अयान स्पोर्ट कोपर टीम को। इस बार कट जरूर कर दिया है। घर के अंदर सुरक्षित है, क्षेत्र रक्षण अच्छा था। गली के क्षेत्र में कोई रन नहीं मिल चुका है। टीम का स्कोर प्राप्ति 11 जीतो है। जीते टीम का स्कोर है एक विकेट के नुकसान पे। तीस गेंदों का खेल है, 5 ओवर का मुकाबला है। जयेश मात्रे दूसरी दफा गेंद को खेलने की तैयार है, और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर खेला है। पैरों के ऊपर ही गेंद थी। लॉन्गन खिलाड़ी है, गेंद को उठाने के लिए एक सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। स्कोर पहुंचा है 2 के घर में, यानी कि दोनों बल्लेबाजों ने अब अपना खाता ओपन किया है। आरआर ट्रॉफी 2022 का आयोजन नियोजन। फुल टॉस एक आक्रामक, एक हिटर बल्लेबाज, लेकिन उम्मीद पूरी नहीं हो चुकी है। और लीलाधर ठाकुर इस बार देखा जाए लॉन्ग ऑन के क्षेत्र में पकड़ गए। 2 सफलता तो पाटिल ने, ये आरंभिक गेंदबाज ने शानदार गेंदबाजी अभी तक की है। वाड़ा गेंदबाजी। हरीश गावन अंपायर से गार्ड लेके खेल रहे हैं। रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंदर इस खिलाड़ी का नाम काफी लोकप्रिय है। और एक बार फिर से पुल अप
रितेश पाटिल ने जबरदस्त गेंदबाजी की थी, लेकिन अंतिम बॉल के ऊपर हरीश गावंड ने जिन्होंने एक शानदार चौवा लगा दिया, खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर भी आगे बढ़ा दिया। प्राप्ति 11 जीतवाई जीते टीम का स्कोर पहुंचा है 6 के घर में 2 विकेट के नुकसान पे। टीम की तरफ से ये दूसरा ओवर और खुद की तरफ से ये पहला ओवर लेके सेकंड बॉलर आए हैं रोशन पाटिल। पूरा लेखा जोखा 2 दिन आरआर ट्रॉफी का लेखा जोखा उमेश भाई के पास है। देखिए अपने पास वैरायटी इज इंपॉर्टेंट बात है। देखिए ये स्कोरर के पास 7-8 पेन है, मतलब अलग अलग रंग के पेन है, वैसे अलग अलग शॉट अलग अलग गेंदबाजी अपने पास होनी चाहिए। स्कोरर बहुत हमारे होशियार है, जिनका दबदबा भी जबरदस्त है और टैलेंट, जैसे कहते हैं मेहनत, किसी की मेहनत कभी बेकार नहीं जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ये देखिए फुलर लेन की गेंद, बैक टू द बॉलर, कोई रन नहीं। अच्छी गेंद थी लेकिन इसे जरूर खेला है बॉलर के पास। जयेश म्हात्रे ने 3 गेंदों का सामना किया, 1 रन इकट्ठा किया, स्कोर पहुंचा है प्राप्ति 11 जीतवाई जीती टीम का स्कोर है 6 रन। हरीश गावंड खेले 4 पे, रोशन पाटिल की दूसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार दिशा से थोड़ी सी भटक गई जैसा लग रहा है। ओ बल्ले से माफ कीजिए, अगर बल्ले से संपर्क नहीं होता तो जरूर ये वाइड गेंद होती थी, लेकिन जरूर इस बार देखा जाए किनारा लग चुका है। ये भी गेंद डॉट चली गई है। थोड़ा सा यहाँ सेट नहीं हो चुके जयेश म्हात्रे, लेकिन अच्छी गेंदबाजी चल रही यहाँ रोशन पाटिल की, जिन्होंने 2 गेंदें लगातार वाइड पे की। छोटा सा रन अप है और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर फ्लिक किया, 1 रन चुरा लिया, दूसरे के लिए भाग रहे मगर 1 ही रन मिलेगी और 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। प्राप्ति 11 जीतवाई जीते टीम का स्कोर है 7 के घर में। गए साल की आरआर ट्रॉफी की सेंसिया टीम, चैंपियन टीम, इस बार देखा जाए अपोजिट खेल रही अयान स्पोर्ट कोपर के खिलाफ। कोपर टीम ये वही भाई मैदान का कोना कोना जानते हैं, उन्हें मालूम है इस मैदान के ऊपर किस तरह से खेलना। मेहमान आए हैं लेकिन मेहमानों की बल्लेबाजी कैसी होगी, मेहमानों की बल्लेबाजी धाकड़ होना चाहिए। हरीश गावंड तैयार है, एक काफी लोकप्रिय खिलाड़ी, जीता गांव और क्रिकेट से एक अद्भुत नाता है। इस सरपंच सामना थांबायचं आहे। आणि याच दरम्यान विरोधी पक्ष नेते आदरणीय सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचे इथे शुभ आगमन होते। या व्यासपीठावर त्यांना विनंती असेल की आपण या, हार्दिक स्वागत असेल। खरं तर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक, त्यानंतर त्यांचेच पिताश्री नगराध्यक्ष पदावर राहिले आणि आज विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची ओळख आहे। ज्यांचे वक्तृत्व चांगले आहेत त्याचबरोबर कर्तृत्व महान आहे असे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। मोस्ट वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। बिल्कुल, तो यकीनन के साथ इस बार स्कोर 7 के घर में 3 गेंदों का खेल। हरीश गावंड, इनके ऊपर काफी जिम्मेदारी है कि ये बल्लेबाज कुछ ना कुछ करिश्मा करेगा, लेकिन वक्त बताएगा। क्रिकेट में भविष्यवाणी दोहरा नहीं जाती। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है, मेहमानों का स्वागत करना यह हमारा फर्ज है। और इस बार देखा जाए माचिस की तितली हवा है, वाह। और आदरणीय प्रीतमदादा पाटिल, इनका स्वागत हो चुका है। प्रीतमदादा म्हात्रे, इनका स्वागत हो चुका है। और अतिथि देव भव, ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। 7 पे स्कोर।
जर शिवबाची तलवार रणामध्ये चमक दिसलाच नसता। जिस विकेट की जरूरत थी उस विकेट को ढूंढ के निकाला गेंदबाज रोशन पाटिल ने। चौथी गेंद के ऊपर स्टंप टू स्टंप गेंदबाजी की, मिडल स्टंप उखाड़ दिया और हरीश गावंड जैसे एक आक्रामक बल्लेबाज को चलता कर दिया। प्राप्ति 11 जीतवाई जीती टीम का स्कोर है 7, 3 विकेट के नुकसान पे। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश कर है। मैंने शुरू से कह दिया कि यहाँ अयांश स्पोर्ट कोपल टीम को इस मैदान का जायजा बहुत भारी है। ने बल्लेबाज रुपेश जी मात्रे भाई आपके बल्लेबाज आए। रोशन पाटिल की गेंद और एक बार फिर से देखिए थोड़ी सी गेंद बाहर चली गई है। लगभग देखा जाए टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी कटर हो रही गेंद और कट होने के बाद इस बार रुपेश को इस गेंद को कुछ समझ नहीं देखिए रिप्ले में आप देख सकते हैं किस तरह से यहां लेग कट हो गई, ज्यादा ही हो गई। ओह क्या बॉल यार, क्रिकेट का ये ब्रह्मास्त्र फेंका था, अनादिकाल तक चलने वाला इतना ब्रह्मास्त्र जोर से फेंका था वो कि कीपर कर सके। हमारे टेनिस क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेट में हम इसे कहते हैं ना, ऐसी धाकड़ बॉल फेमस है। लेकिन उतनी ही गेंद रोशन पाटिल ने गेंद फेंकी। 2 ओवर के समाप्ति के बाद प्राप्ति 11 जीत अठारह गेंदों का खेल शेष। ऐसे हालात में शायद एक ट्रम्प कार्ड, एक सर सेनापति, एक महत्वपूर्ण मैच ये आपको खेलना पड़ेगा। 2011 का वर्ल्ड कप को याद करो, युवराज सिंह साहब उल्टी कर रहे थे, कैंसर से भाई बीमार थे, लेकिन जो कुछ वेस्ट इंडीज के खिलाफ इनिंग खेली वो हिंदुस्तान देश के लिए काफी लाभदायक हो गई। आज जिस इनिंग की जरूरत है प्राप्ति 11 जीतवाई जीती टीम को, बोल रहा है अमोल पाटिल। 2 ओवर खत्म हो चुके हैं, 4 खिलाड़ी दायरे के अंदर है, बाकी खिलाड़ी डीप पे तैनात है। फुल टॉस गेंद, चार रन। रुपेश मात्रे 4 रन के साथ खाता ओपन किया है। टीम का स्कोर 12। एक बार फिर से इस बार थोड़ी फुल लेने की जरूर गेंद थी, 1 रन चुराया, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, दूसरे रन के लिए भाग रहे, पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज में काफी सुमधुर तालमेल देखने को मिल चुका है और इस तालमेल के साथ 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 14 के घर में। 14, 3 विकेट के नुकसान पे प्राप्ति 11 जीतवाई जीते टीम। एक बार फिर से इस बार जोरदार हिट करने गए थे, लेकिन विकेट के पर जरूर स्टंपिंग की थी, लेकिन बल्लेबाज जब पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे या जयेश मात्रे, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 15 के घर में। दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर है, कहते थोड़ी सी धीमा गति की शुरुआत हुई है, कछुआ के मंद गति का स्कोर चल रहा है। मराठी में हम कहते हैं ना कि संत शुरुआत हुई है, इसे आप रफ्तार में करना है, तेजी के साथ स्कोर चलाना है तो हथियार को धार दो। ये देखिए जरूर इस बार फुटवर्क का इस्तेमाल किया था, लेकिन आउटसाइड ऑफ स्टंप गेंद रखी, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं, गेंद डॉट चली गई है। यह प्राप्ति 11 जीतवाई जीते टीम का स्कोर है 15। गए साल की चैंपियन टीम इस बार देखा जाए 2022 के लिए खासा करिश्मा दिखाने में थोड़ी असफल बनने जा रही। लोअर फुल टॉस गेंद
ऑन ड्राइव देखने को मिल चुका है, 1 रन चुरा लिया, दूसरे रन के लिए भाग रहे हैं और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। थ्रो आया था लेकिन बैकअप के लिए खिलाड़ी थे। 2 रनों के साथ या देखा जाए तो प्राप्ति 11 जीती टीम का टोटल स्कोर पहुंचा है 17 के घर में। मालगाड़ी की तरफ काम चल रहा है, पट्टी के ऊपर ये मालगाड़ी चल रही है लेकिन तेज रफ्तार के साथ नहीं है। आगे जरूर निकला, रोशन पाटिल ने, प्रितेश पाटिल ने, उसके बाद रोशन पाटिल जिन्हें एक सफलता मिली, जिन्होंने 2 रन खर्च किए, शानदार गेंदबाजी की, और उसके बाद अमोल पाटिल जिनके तीसरे ओवर में 13 आए। आरआर ट्रॉफी, नियति स्पोर्ट कोहली इनके माध्यम से किया हुआ 1 लाख की नगद धनराशि और शानदार ट्रॉफी। सेकंड प्राइज है 50,000 की धनराशि और शानदार ट्रॉफी। ये अच्छी गेंद थी लेकिन एक बार रन का मौका मिल गया। तू मैं ऐसा ही हुआ, तू चल मैं चल, करते करते लखनऊ के जनाब दीजिए। माय तुझे देवलाना नंतरचा जो मॅच असेल रुही 11 ओवले आणि जश अँड गोल्डी जीवदानी बामणडुंगरी टीम्स कॅप्टन। तर बामणडुंगरी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे। रुही 11 संघाचा ओवले संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचे। प्रतीक पाटील उर्फ भाई आपल्याला लगेच यायचे, यानंतर तुमची मॅच असेल त्यामुळे टॉस होणे गरजेचं असेल। आदरणीय सन्माननीय डॉक्टर प्रीतम दादा म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालं। खरं तर युवा कार्यकर्ते आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची आज या संपूर्ण रायगडमध्ये ओळख आहे। आणि या पाहुण्यांचं इथे मात्र शुभागमन झाले। काही क्षणातच त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि नंतर त्यांचा आदरातिथ्य सत्कार या मात्र मुख्य व्यासपीठावर होईल। ओव्हर टू कमेंट बॉक्स। ने बल्लेबाज केतन म्हात्रे, लेकिन बॉलर आहे रोशन पाटिल। मोहम्मद ऐसे खतरनाक बॉल जब आती है ना, मिडल स्टंप उखाड़ दिया है। और 1987 में जैसे न्यूजीलैंड के खिलाफ दूसरी बॉल रोशन पाटिल जिन्होंने ये गेंद फेंकी, स्टंप की लाइन पकड़ी और रफ्तार से गेंद थी जाकर मिडल के ऊपर लग गई और यहाँ केतन म्हात्रे 0 रन बना के डगआउट में वापस गए। बल्लेबाज प्रतीक म्हात्रे 7 नंबर के ऊपर 5 विकेट गए हैं। प्राप्ति 11 जीती टीम की। रुही 11 ओवले संघाच्या संघनायकाला टॉस साठी आमंत्रण असेल, कारण प्रीतम दादा
मात्रे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल आणि इथे मात्र हा उंचीचा फटका आहे आणि लांबी देखील तेवढीच. चेंडूचा तो टप्पा 6 रन. आगे जरूर निकले हुए हैं, स्टेप ऑफ जरूर किया है, लेकिन मिल जाएंगे लॉन्ग ऑफ के ऊपर बढ़िया से रक्षण, एक सिंगल कदमों का बेहतरीन प्रयोग किया था। एक सिंगल के साथ प्राप्ति 11 जीत हुई, जीती टीम का स्कोर 28। फुल टॉप विरोधी पक्ष नेते डॉक्टर प्रीतम दादा म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा एक एक विजय संपादित केलेला आहे. साहेब, दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या सामन्यासाठी ही लढत असेल. तर टॉस करतायत डॉक्टर प्रीतम दादा म्हात्रे, विरोधी पक्ष नेते यांच्या शुभ हस्ते, आणि टेल कॉल बामणडोंगरी आणि टॉस जिंकलाय बामणडोंगरी संघ. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय बामणडोंगरी संघाने आणि लगेच मात्र आदरातिथ्य सत्कार सन्मान होत आहे या व्यासपीठावर. एक युवा कार्यकर्ते डॉक्टर प्रीतम दादा म्हात्रे, विरोधी पक्ष नेते, नगरसेवक पदावर राहिले, त्यानंतर आपल्या वडिलांप्रमाणे राजकीय वारसा जपणारे आणि नेहमीच समाजासाठी, गोरगरिबांसाठी आपण आपल्या माध्यमातून सहकार्य करावं. जय म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर, अर्थातच ज्या पद्धतीनं त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करणारे आदरणीय सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांचे इथे शुभ सन्मान होतोय. आणि त्यांच्या समवेत संजय पाटील. संजय पाटील म्हटलं तर त्यांना व्यासपीठावर एलर्जी असतं. व्यासपीठाची एलर्जी त्यांची नेहमीच आम्ही पाहत असतो, परंतु आज फार मोठा सन्मान आहे संजय पाटील आपला, कारण एवढ्या महान व्यक्तिमत्वांच्या समवेत आपला सन्मान आणि सत्कार होता. याच्यापेक्षा नक्कीच परमभाग्य काहीच नसतं. तर प्रीतम दादा म्हात्रे म्हटलं तर त्यांच्याकडे वक्तृत्व देखील तेवढं छान असतं. आम्ही अनेक मैदानावर पाहत असतो आणि मी विनंती करेन प्रीतम दादा यांना की आपण आपलं मनोगत या स्पर्धेच्या बद्दल व्यक्त करावं. काय इथं मी पाहुणा म्हणून येत नाही ना, इथं मी घरचा म्हणून येतो, त्याच्यामुळे बसा, काही टेन्शन नाही. नियती स्पोर्ट्स कोलीकोपर आणि त्याचे सर्व वासू शेठ, खरोखर खूप वर्षापासून या मॅचेस वासू शेठ 2012-13 म्हणजे मी खूप वर्ष याच्यासाठी बोललो की 10-12 वर्षाच्या नक्कीच जास्त झाले. आणि मन साफ असणारा म्हणून मी वासू शेठला ओळखतो. मी आत्ताच बोलत होतो, कारण कधीच बंदे सोनं बिनं जास्त आहे, सगळं आहे, पण माणूस अतिशय साधा आहे हे देखील मला सांगायला लागेल. कारण नेहमी माझ्या इथे आमंत्रणाला येताना वासू शेठ, त्यांची मिसेस, त्यांची मुलं, सगळी फॅमिली येते. हे त्यांचं सांगण्यासारखं वाक्य की नेहमी कुटुंबाला धरून ते आहेत आणि अतिशय चांगले सामने इथे भरवलेले आहेत. आणि मी एकच नेहमी सांगतो की सामने भरवताना आयोजक हे फार महत्त्वाचे असतात, कारण आयोजनाशिवाय कुठलाच कार्यक्रम होणं शक्य नसतं. आणि वासू शेठ हे सगळं मनापासून स्वतः सगळं करतात, पत्रिकांपासून ते सगळं आयोजन स्वतः करतात. मी मनपूर्वक वासू शेठना शुभेच्छा देतो, कारण कसलीच अपेक्षा न ठेवणारा हा माणूस आहे. त्यामुळे मी त्यांना घरचा एकदम कुटुंबासारखा समजतो आणि मी खरोखर वासू शेठ तुम्हाला शुभेच्छा देतो की अशाच प्रकारच्या मॅचेस आणि सामने आपण भरवत राहा. आणि आपल्या इथल्या की खास करून पनवेल उरणमधल्या तरुणांना तुम्ही जो वाव देताय, कारण आत्ताच मी बघतोय जित्याची टीम आणि आपली कोपरची टीम, त्या दिवशीच पेंडला होतो परवाच, आणि पेंडला तिथल्या वाशी गावातली टीम आणि एक आपली कोपरची टीम, मला तिथे अक्षरशः घाम फुटला की आता बाजू कोणाची घ्यायची.
पण शेवटी त्यांना माहिती आहे हा पनवेलचा आहे, त्याच्यामुळे शेवटी कुठेतरी थोडा हा आपल्या गावाबद्दल हे असतो. आणि ज्या विकेट त्या ह्याने काढल्या 4-5, आत्ता पण तो आहेच तिथे रोशन, त्याने 4-5 विकेट काढल्यावर मी जरा थोडा घाम कमी झाला. परंतु नंतर मी बघितलं, मी शेवटपर्यंत थांबलो की मॅच काही होईल रिझल्ट, पण मला शुभेच्छा देऊन त्यांना जायचं आहे. म्हणजे ते जिंको किंवा हरू दे, परंतु शुभेच्छा देणे फार महत्त्वाचं असतं. आणि मी नेहमी सगळ्यांनाच रायगडवासीय आणि आपल्या क्रिकेटप्रेमींना सांगत असतो की जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये आणि हारल्यानंतर खचून जाऊ नये. या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे असतात आणि तो खेळसुद्धा चांगला झाला. इथेसुद्धा वासूशेठ आपल्यासाठी आहेत आणि सगळेच मंडळी आपले आहेत. मनापासून मी आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद त्यांना करतो की तुम्ही आम्हाला इथे मान सन्मान आमचा केलात आणि अशाच प्रकारे आपण खेळ खेळत राहा. तुमच्यासाठी माझी जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि मी वैयक्तिक आणि शेतकरी कामगार पक्ष आपल्या कायम पाठीशी असेल, एवढंच तुम्हाला सांगतो आणि थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. अतिशय चांगलं वक्तृत्व आपल्याला ऐकायला मिळालं. आणि मी म्हटल्याप्रमाणे की हे युवा कार्यकर्ते आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्याने गरुड झेप घेतली आहे. आज डॉक्टर पदवी, अभिमानाची गोष्ट म्हणजे राजकारणासोबत एक डॉक्टर पदवी देखील त्यांनी बहाल केली आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनातून. असे महान कर्तृत्व आणि नेतृत्वमान व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे इथून मार्गस्थ होत असताना या स्पर्धेला भेट देऊन, सदिच्छा भेट देऊन निरोप घेताना धन्यवाद. पुन्हा एकदा मनापासून आभार आपलं. आपण वेळात वेळ काढून इथे आलात, उपस्थित राहिलात, तर पुनश्च पाहुण्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया. असंच प्रेम राहू द्या. वासूशेठ भोईर यांची स्पर्धा दरवर्षी अगदी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा असते. कमी संघ परंतु पारितोषिक महान असतं. अशा या स्पर्धेला भेट देताना आदरणीय सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे साहेब. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंटर बॉक्समध्ये या मॅचच्या दिशेनं अमित म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. 37 स्कोर बन चुका है 37. ये बल्लेबाज कभी आए हैं वन डाउन बैट्समैन आए जय जी म्हात्रे, जिन्होंने मेरे हिसाब से कितने गेंदों का सामना किया है? 11 गेंदों का सामना किया और यहाँ उन्होंने 12 रन इकट्ठा किया है. उन्होंने 2 चौके जरूर लगाए हैं, लेकिन कोपर जो आयंश स्पोर्ट कोपर की गेंदबाजी अच्छी है. इस बार फुल टॉप 37 को तुरंत बसता ना लेकिन 1996 टीम का भाग भी जबरदस्त था. टीम वेस्ट इंडीज को
इससे पहले इंग्लैंड के दौरे के ऊपर ब्रायन लारा जी इन्हें मॉरिस ओडम्बे ने कह दिया था कि लारा साहब आपके साथ मुझे एक ऑटोग्राफ चाहिए। तब लारा साहब जी ने कह दिया मात्र साहब कि मेरे पास टाइम नहीं है। और उसके बाद वेस्ट इंडीज को जब उन्होंने 167 का टारगेट था और 96 रनों पे ऑल आउट ये भी हमारी एक मिठास चलचित्र, लेकिन क्रिकेट की कहानी सुनिए। धन्यवाद अमितजी म्हात्रे. आपण पाहिलं की हा मॅच जो सुरू आहे जितो आई प्राप्ती 11 जिते. अर्थातच प्राप्ती 11 जितो आई जिते संघ त्यांच्या विरोधात आयांश स्पोर्ट्स कोपर संघ. आणि कोपर संघाने सुरुवातीपासून खरं तर या मॅचमध्ये आपली पकड मजबूत करून ठेवली. गोलंदाजांनी अक्षरशः अगदी लययुक्त गोलंदाजी करून या संघाला फक्त 37 या धावांवर थांबवलं आणि 38 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय या कोपर संघाच्या समोर जिते संघानं. सलामीची जोडी मैदानात. अमर पवार एक डावखुरा फलंदाज. स्ट्राईक घेताना तर नॉन स्ट्राईकला आपल्याला फलंदाज प्रितेश पाटील. स्ट्राईकला अमर पवार. अनेक पवार अर्थातच अमरनं पुन्हा एकदा या संघामध्ये पदार्पण केलंय. काही काळ मात्र या संघातून तो दूर होता. अनेक सामन्यातून वंचित राहिला, परंतु जसा या संघामध्ये उतरला इथे मात्र चांगला परफॉर्मन्स देत असताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल गेम ऑन. लेग स्टंप सोडून जातोय गोलंदाज हरेश गावंडचा हा बॉल वाईड. हरेश गावंड फर्स्ट बॉल वाईड. स्वायर अतिरिक्त एक धावेनं संघाची धावसंख्येला सुरुवात झाली आहे. हरेश गावंडला आता इथून चांगला टिच्चून मारा करणे गरजेचं असेल, कारण पहिलाच जो मॅच झाला 36 धावांची गरज होती बामणडोंगरी संघाला, परंतु कर्केश्वर भिंगार संघाने त्या धावा मी म्हणेन काढताना या बामणडोंगरी संघाची दमछाक झाली होती. परंतु तसाच काय सामना रंगेल का हा देखील वाईड. परंतु गोलंदाज सुरुवातीपासून दिशा भटकत असताना हा गोलंदाज हरेश गावंड आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा खराब तो दशा खराब असं म्हटलं जातं. जर तुमचं नियंत्रण नसेल गोलंदाजीवर तर मग जास्तीत जास्त वाईड बॉल येतात आणि तिथे मात्र धावा देखील वाढल्या जात आहेत. 2 धावा अवांतर देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. अमर पवारनं डायरेक्ट हिट. फलंदाज सुरक्षित पॉपिन क्रीज मध्ये प्रितेश आणि पलून काढली मात्र ही एक धाव. तर हरेश गावंड एक चांगला गोलंदाजच्या उंबरट्यावर सज्ज आहे. सुरुवात चांगली करावी लागेल इथे जिते संघाला, जेणेकरून फलंदाजी थोडीशी आपण पाहिली तर
असमाधानकारक झाली, परंतु गोलंदाजी हरेश गावंडला इथे सुरुवात चांगली करावी लागेल. नामवंत गोलंदाज अष्टपैलू खेळाडू हरेश. हा चेंडू यास डिफेन्स, अगदी डिफेन्सपणा पाहायला मिळाला. सन्मानक पूर्वक चेंडू खेळला शॉट पॉइंटला. इथे मात्र एक धाव. हरेश गावंड नावा स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचं किताब याच खेळाडूच्या नावावर राहिलं आणि अनेक मैदानावर चांगली चांगली गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून आपण पाहिले असाल. असा हा गोलंदाज मात्र पहिला ओव्हर सलामीचं षटक घेऊन येतोय. अष्टपैलू खेळाडू हरेश मात्र त्याच्या समोर डावखुरा फलंदाज अमर पवार. शॉर्ट पे चेंडू आडव्या बॅटने केलेला प्रयत्न, चेंडू आणि बॉलचं काहीच अर्थातच चेंडू फलीमध्ये संपर्क आला नाही. बॅट अँड बॉल नो कॉम्बिनेशन, कोणत्याही प्रकारचा सुसंवाद किंवा या ठिकाणी संपर्क आला नाही आणि तिथे डॉट बॉलची समाप्ती. ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय अमर पवार. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकात जर मी म्हणेन या कोपर संघाला जर कमी धाव्यांवर रोखलं तर मी म्हणेन ही मॅच खरं तर रंगतदार स्थितीत परत येईल. चेंडू डीप स्क्वेअर लेगला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, पकडेल चेंडू, फेकेल तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. 2 धावा आणखी वाढत आहेत. पहिले षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. 37 धावांचं 38 धावांचं एक छोटंसं मापक असं आव्हान मात्र 5 षटकांमध्ये आहे. मगाशी 81 धावा पाहिल्या. पहिल्या सामन्यामध्ये 36 धावांचं आव्हान, दुसऱ्या सामन्यामध्ये 59 धावांचं आव्हान, तिसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 81 धावा. मात्र या मॅच मध्ये देखील लो स्कोरिंगचा मॅच, परंतु अमर पवारनं स्टेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे अगदी सीमा लगत ऋतिक आणि ऋतिकनं टिपलाय झेल. समाप्त झाला अमर पवारचा हा खेळ. तुमच्या नावाचं लाल लाल कुकू पहा, सुरुवात तर अतिशय चांगली झाली आहे आणि हीच सुरुवात इथे जिथे संघाला शेवट गोड करून देईल का. कारण मित्रांनो, आकाशाला गवसणी घालणाऱ्या गरुडाला देखील पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागतं. खाली येणं म्हणजे त्याची हार नसते, तर त्याची ती एका उंच भरारीची सुरुवात असते. आणि अशी उंच भरारी घेण्यासाठी इथे या हरेश गावंडला पहिल्याच षटकामध्ये एक चोख आणि चांगलीच कामगिरी करावी लागणार आहे. पहिला षटक 6 धावा, 1 गडी बाद. अमर पवार मात्र हा फलंदाज झेळबाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन प्रतुल मैदानात येतोय. ऑन द स्ट्राईक प्रतुल पाटील. तर हरेश गावंडचा हा नेक्स्ट बॉल. पंचांना पार करून चेंडू फेकतोय. शॉर्ट पिच चेंडू, यस. ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अगदी खांद्या जवळून प्रतुलच्या गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणि अशा पद्धतीनं मात्र पहिला षटक पॉवर प्लेचा सर्कलचा बंधनकारक षटक समाप्त झाला आणि धावा आल्या आहेत आयांश स्पोर्ट्स कोपर संघाला फक्त 6. 1 गडी बाद. 1 गडी बाद आणि 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 38 धावांचं लक्ष्य. पहिल्या मॅचचा तुम्ही जर विचार केला असेल, बामण डोंगरिया आणि भिंगार या 2 संघामध्ये अशाच पद्धतीचा सामना रंगला होता. सुरुवातीच्या 2 पॉवर प्ले मध्ये धावाच नव्हत्या आल्या, त्यानंतर तिसऱ्या षटकात देखील धावा आल्या नाही. 4 षटकामध्ये 17 धावा फक्त आल्या होत्या, परंतु लास्ट ओव्हर मध्ये 19 धावा राहिल्या आणि त्या धावा मात्र एका गोलंदाजानंच देऊन टाकल्या. असा हा क्रिकेट खेळ आहे. 4 षटकामध्ये जर 17 धावा होतात, मग एका षटकामध्ये एखादा गोलंदाज 19 धावा देतोय, मग तो मॅच मात्र आपल्या हातातून निसटला आणि भिंगार संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. हा क्रिकेट खेळ आहे मित्रांनो. तुमच्याकडे 4 गोलंदाज प्रॉपर असले पाहिजेत. एखादा कमकुवत जरी गोलंदाज मिळाला फलंदाजांना की त्याचा फायदा मात्र ते नेमका बरोबर घेत असतात. सेकंड ओव्हर घेऊन येतात गोलंदाज रुपेश म्हात्रे ब्रदर्स, जोहा, कळवा, त्याचबरोबर जिते या परिसरामध्ये अनेक म्हात्रे बंधू पाहायला मिळतात. आणि इथे मात्र हा रुपेशचा पहिलाच बॉल भिरकावून दिलाय प्रितेशनं. वाईडिश डीप मिड विकेटला 1 बाउन्स सीमा पार 4 रन.
आणि या 4 धावेनं आता धावसंख्येला अगदी जलद गतीनं वाढ होताना आपण पाहतोय. अयांश स्पोर्ट्स कोपर संघाची धावसंख्या 10. 10 धावा. ऑन द स्ट्राईक प्रितेश. रुपेश सहा बॉल. शॉर्ट पिच चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. अर्थातच लॉंग ऑफ कडे आणि जलद गतीने तेवढ्याच चपळाईनं ही प्रतुलनं दुसरी धाव पूर्ण केली. 2 धावा कंप्लीट अयांश स्पोर्ट्स कोपर संघाच्या होताना. 2 धावेने धावसंख्या 12. कोपर संघ मैदानावर खेळत असताना आपण पाहतोय. आणि याच कोपरगावचे एक माजी लिजेंड प्लेयर संतोष पवार या मॅचचा आनंद घेताना. अनेक वर्ष गोलंदाजी राहिली आहे संतोष पवारची. प्रामुख्याने सर्कलचा ओव्हर फेकायचे, परंतु आज त्यांचे नवोदित खेळाडू आणि त्या नवीन खेळाडूंना ती संधी प्राप्त केली गेली आहे. युवा खेळाडू आता चांगले खेळ करतायत. हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय वेगानं डीप स्क्वेअर लेगचा, परंतु एकच धाव मिळेल. चांगलं दूरवरचा अंतर कापत हा क्षेत्ररक्षक आला पहा आणि अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू पकडला आणि तिथे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागले या 2 फलंदाजांना. प्रतुल आणि प्रितेश. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावर 13. कोपरगाव म्हटलं तर निवृत्ती, पंकज, संतोष असे जुने खेळाडू ज्यांनी अनेक वर्ष कोपर संघातून क्रिकेट खेळलाय. जीवन. हा चेंडू सरळ बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र हरेश गावण सारखा खेळाडू करतोय घोड चूक आणि झेल सोडल्यानंतर या आणखी येतात 2 धावा. साधा सोपा झेल होता आणि हरेश कडनं ही तर बिन्यांना कोण अपेक्षा नसेलच झेल सोडण्याची. क्रिकेट आहे, चुका मुद्दामहून कोण करत नाही, चुका होत असतात. मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये चुका होत नाहीये तर ज्याप्रमाणे स्वतःहून कोणीही करत नाही, होत असतात. झेल मात्र सोडल्यानंतर मिळते 1 धाव. पुन्हा एकदा आणखी एका धावेने संघाची धावसंख्या वाढली आहे. 16 धावा धावफलकावर. 38 धावांचं लक्ष असताना 16 म्हटलं तर अक्षरशः मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये फक्त कमी धावा 6 आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाला आता धावगती वाढत असताना. व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. यॉर्क बॉल प्रितेशसाठी होता. डायरेक्ट हिट आणि कदाचित डेंजर झोन मध्ये हा प्रतुल होता. फलंदाज सुरक्षित. 1 धाव मिळते. आणखी एका धावेने संघाची धावसंख्या 1 न वाढली आणि 2 षटकांच्या खेळीनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 17. या षटकामध्ये धावा आल्या 11. पहिल्या षटकात 6. 17 धावा. 2 षटक समाप्त. 1 गडी बाद. नियती स्पोर्ट्स कोहली क्रोपर आयोजित RR ट्रॉफीचे हे आयोजन 2022 मध्ये देखील आपण आयोजन पाहतोय. आज मात्र एक संघ फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फायनल मध्ये प्रवेश केल्यानंतर तो किमान एका ट्रॉफीचा हक्कदार असणार आहे. तर जिथे संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग घ्यायची नाही. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा. 2 षटक समाप्त झाले. सर्कलचा बंधनकारक नियम समाप्त झाला. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ विजयी. तर मंडप डेकोरेटर्स आमचे ओनर निखिल यांना विनंती असेल का आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावर लागल्यात. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. उमेश आणि करायचे आहेत 21 धावा. 18 चेंडू 21 धावा. अजूनही काही बिघडलं नाही. इथून जिथे संघाला आता कमबॅक करावंच लागणार आहे. गोलंदाजी अगदी मी म्हणेन गोलंदाजांच्या समोर आता पूर्णपणे कंबर कसण्याची वेळ आली आहे. मेहनत करावी लागणार आहे. परंतु पहिला बॉल इथे मात्र पहा किती खराब चेंडू फेकलाय गोलंदाज रामचंद्रने. रामचंद्र यांचा पहिलाच बॉल मात्र वाईड. स्वैर अतिरिक्त. धावसंख्या वाढली गेली आहे.
आता कमी धावा आहेत त्यामुळे तुम्हाला अंकुशला नक्कीच लावावं लागेल धावसंख्येवर. आणखी एक दिशा भटकली आहे आणि आणखी एक वाईट. अवांतर धावा मिळत आहेत. मी म्हटलं की धावसंख्या अगदी कमी आहे, लो स्कोरिंगचा मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला एक एक बॉल विचार विनिमय करून फेकावा लागेल. आता धावसंख्या कमी झाल्यात. 12 चेंडू आणि 18 चेंडू आणि 19 धावा. 18 चेंडू 19 धावा. आता समीकरण समांतर स्थिती. रिव्हर्स स्वीप प्रितेश खेळतोय. हा चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह स्विच हिट आणि चेंडू जातो सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. जय शिवराय. रामचंद्र यांचा बॉल आता अगदी यॉर्क पद्धतीनं फेकला होता. चांगला चेंडू होता. आपण बघितलं ज्या पद्धतीनं गोलंदाजाने रामचंद्रसाठी हा चेंडू, रामचंद्रचा हा चेंडू होता. प्रितेशसाठी अगदी यॉर्क पद्धतीनं जर्कमध्ये स्क्रीनवर आपण पाहू शकाल त्या पद्धतीनं रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. कमबॅक करावंच लागेल. आता मात्र ओव्हरस्टेप होऊन खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. पंच नक्कीच हा निर्णय घेण्यासाठी यूट्यूब 20 साईप्रीत लाईव्हचा या ठिकाणी सहारा मदत घेतील आणि हा निर्णय मात्र पेंडिंग असेल. डिसिजन पेंडिंग. स्क्रीनवर आपण तिसरे पंच आमचे चेक करतीलच. तिसरे पंच बघतील, बाकी कोणी पाहणार नाही. खेळाडू निर्णय पाहणार नाहीयेत, परंतु फक्त पंचांनाच निर्णय पाहावा लागेल. स्लो मोशन मध्ये हा डिसिजन पेंडिंग असेल. DSR आपल्याला निर्णय डिसिजन पेंडिंग. ST रक्षकांना डायरेक्ट हिट केला होता, परंतु ज्या पद्धतीनं आपण विचार केला की प्रितेश सुरक्षित आहे की नाही, अरे इथे समजते बघ ना, इथे समजते बघ. आता बॅट माग आहे. हो हो लाईन आता लाईनवर आहे. आता लाईनवर आहे. बघ ना थोडा मागे. अंपायर तुम्ही सांगा. आम्ही काय बोल. आता बघ. Umpire decision as it is out. Umpire call. Pritesh is out now. गोलंदाज बाद झाला. धावचित बाद. आणि यष्टीरक्षकाचं कौतुक करूया आपण आणखी ज्या पद्धतीनं प्रितेशला आता परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर एकूण 23 असताना हा गडी मात्र अमर पवार नंतर बाद झालेला दुसरा फलंदाज बाद. 18 धावांची अजूनही गरज आहे उर्वरित येणाऱ्या काही चेंडूमध्ये. मॅच समांतर स्थितीत आहे आणि त्या पद्धतीने विचार केला तर नवीन बॅट्समन मैदानावर गोविंदा जाताना आपण पाहतोय. गोलंदाज रामचंद्रचं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील सेकंड इनिंगच्या मॅच आपल्याला 4 षटकांचे पाहायला मिळतील. 4 गोलंदाज त्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील आणि सेकंड इनिंगचे 4 षटकांच्या मॅच होतील याची नोंद घ्यायची आहे. टॉस देखील झालाय ओवले आणि त्यांच्या विरोधात बामण डोंगरी या दोन संघामध्ये. चेंडूने धावांचं अंतर समांतर स्थितीत. 15 चेंडू आणि 15 धावा. रामचंद्रचा हा बॉल असेल समोर. गोविंदा डावखुरा फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज गोविंदा ऑन स्ट्राईक. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. पहिला हा चेंडू सन्मानक पूर्वक डिफेन्स पण आणि डायरेक्ट आणि फलंदाज गोविंदा एक चांगला फलंदाज तंबूच्या दिशेनं परततोय. धावचित बाद.
सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज इथे धावचित बाद होताना पाहायला मिळतोय. डिफेन्स पण महाग ठरला मी तर म्हणेन. कदाचित अंगलट आला की काय, गोविंदा हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु सुरक्षित आणि सावध पवित्रा त्यानं सुरुवातीपासून घेतला आणि त्याला मात्र इथे तंबूमध्ये परतावं लागलं. आता 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. रामचंद्र एक डीजे मास्टर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा एक जित्यामध्ये डीजे प्रसिद्ध आहे असा हा गोलंदाज रामचंद्र. आता मात्र डायरेक्ट हिट केल्यानंतर एक शेवटचा पुढील चेंडू घेऊन येईल. रिवर्सी प्रतुल न खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट लीफला मात्र तेथे थोडस या ठिकाणी चसपडतपणा पाहायला मिळाला. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट प्रतुल न केली आहे. नवीन बॅट्समन मैदानावर विनोद पाटील, जर्सी नंबर 100. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल धावसंख्या धावफलकावर 24, 38 धावांचं लक्ष, 14 धावांची आवश्यकता आहे. हा मात्र विनोदनं मिस टायमिंग फटका केला. 2 क्षेत्ररक्षक येतात. जेल खाली आणि यष्टीरक्षकानं टिपलाय जेल. विनोदला देखील फलंदाज विनोदला देखील परतावं लागलं. जेलबादच्या स्वरूपात आणखी एक विकेट. आपण पाहिलं की आयांश स्पोर्ट्स कोपर संघाला आता कुठेतरी गळती लागली आहे. एका मागून एक विकेट बाद होत आहेत आणि रामचंद्र ज्या गोलंदाजाचा तुम्ही विचार केला ना, तर रामचंद्रने पहिले बॉल 2 वाईड फेकले, त्यानंतर चौकार आला. म्हणजेच एक बॉलवर 6 धावा त्यानं पहिल्याच चेंडूवर बाल केल्या होत्या. परंतु त्यानंतर एकूण जर धावसंख्या आल्या रामचंद्रच्या तर फक्त 7. 40+ हा खेळाडू आहे रामचंद्र. मात्र रामचंद्रनं चांगली गोलंदाजी केली आहे. 40+ खेळाडूकडे बघितलं तर त्यानं संघाला पुन्हा एकदा कुठेतरी क्लीन चिट दिली आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज राहिली आहे उर्वरित. आणि आयांश स्पोर्ट्स कोपर संघाचं काय गेम प्लॅनिंग आहे. रोशन पाटील अजूनही शेवटपर्यंत आहे सुरक्षित. खरं तर त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये म्हणजे हा रणनीती असतो, गेम प्लॅनिंग असतोय. कदाचित मिलिंद असेल, रोशन पाटील, श्याम पाटील हे खेळाडू आता मात्र शेवटपर्यंत शेवटच्या फलीला खेळ काढण्यासाठी. आणि हा देखील पहा उंचावरून खेळतो आणि क्रिकेटमध्ये विकेट मागून विकेट. एकूण फलंदाज बाद झालेत 5. तर आपण बघितलं तर श्री कालभैरव भूमिपुत्र मैदान चिंचपाडा असं मैदान आहे. कधीही रंग बदलतो, कोणत्याही क्षणाला काही होईल. मगाशी पहिलाच मॅच तेजस म्हात्रे यांना घाम फोडणारा मॅच होता आणि तो मॅच अर्धा जिंकला. आणि इथे काय घडतंय तर लो स्कोरिंगचा मॅच, जिथे फक्त आपण बघितलं तर 18 चेंडू मध्ये 19 धावा होत्या, बॉल रन होती. आणि तिथे काय घडलं तर आता 14 धावा राहिल्यात आणि एका मागून एक विकेट. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाज हरेश गावण, अष्टपैलू खेळाडू. हरेशने या एंडनं मारा केल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाणार. अगदी वेगानं प्रतुलच्या बॅट मधून येतोय हा 1 बाउंस सीमा पार. वाईडिश लॉंग ऑनला चौकार. आणि आता समीकरण समांतर स्थितीत पुन्हा एकदा आलाय. 10 चेंडू 10 धावा. परंतु प्रतुल पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत कोपर संघ सुरक्षित. कारण प्रतुल असा हा खेळाडू आहे की जो सलामीला येतो आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहत असतो. चांगला खेळाडू आहे. अनेक मैदानावर प्रतुलनं आपल्या या कोपर संघाला विजय संपादित करून दिले.
मग आम्ही कोंबरच्याच मैदानावर देखील प्रतुलचा खेळ पाहिला होता. निसटता विजय आपल्या फलंदाच्या जोरावर याच प्रतुलनं प्रस्थापित करून दिला होता. ज्यावेळी आम्ही समालोचन करत होतो तोच तो फलंदाज प्रतुल ऑन स्ट्राईक. खोलवर पद्धतीचा अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑन कॉर्नरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. रोशन पाटील मात्र घाई करतोय. मात्र अति घाई आणि संकटात नाही हे फलक रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतं, परंतु या खेळपट्टीवर जर बाद झालात तर ती घाई तुम्हाला संकटात नेईल असं चित्र पाहायला मिळते. एक धाव वाढते. संघाची एकूण धावसंख्या 29 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 38 धावांचं लक्ष आहे आणि 29 धावा धावफलकावर म्हणजेच 9 चेंडू आणि 9 धावा. समीकरण समांतर स्थितीत 9 चेंडू 9 धावांचं हे समीकरण. ऑन द स्ट्राईक रोशन पाटील. दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत. रोशनसाठी हा बॉल शॉर्ट पिच चेंडू होता, वेगवान चेंडू होता, आक्रमक वेग होता या चेंडूमध्ये आणि तीव्र वेगानं मात्र चेंडू फेकल्यानंतर रोशन हा चेंडू डॉट खेळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. षटकातले लास्ट टू गो. 8 चेंडू 9 धावा. समीकरण अगदी समीप जवळ आहे. निकट असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु या 2 बॉल मध्ये जर कमी धावा अर्थातच एकेरी धिक्केरी धाव आली तरी मॅच मात्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार पाहायला मिळेल आणि तसंच चित्र पाहायला मिळतंय. आणखी एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. हरेश गावंडचं कौतुक करावंच लागेल, ज्या हरेशनं पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्या होत्या. फलंदाजी मधून आपण काही करू शकलो नाही आपण, परंतु गोलंदाजी चांगली करायची हे हरेशनं ठरवलं. हा बॉल इम्पॉर्टंट असेल जिथे संघासाठी, कारण उर्वरित 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. ऑन द स्ट्राईक रोशन पाटील. हा चेंडू लेफ्ट केलाय, परंतु हा चेंडू ऑफ स्टंप सोडून जातोय. पंचांचा इशारा वाईड. स्वैर अतिरिक्त. आता मात्र रोशनला माहित होतं की हा चेंडू स्वैर आहे आणि या वाईड स्वैर अतिरिक्त धावेनं धावसंख्या वाढली. आणखी 8 धावांची गरज उर्वरित 7 चेंडू मध्ये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला धावा पूर्ण कराव्याच लागणार आहेत, त्यामुळे 8 धावा पूर्ण करणे या आव्हानाच्या अनिवार्य असेल. 7 बॉल 8 धावा. आणि पुन्हा एकदा खरं तर स्वीपर एरियाकडे खेळण्याचा प्रयत्न करतोय रोशन पाटील, परंतु या रोशन पाटीलनं 3 बॉल डॉट खेळल्यानंतर पुन्हा एकदा जितवाई जिते 11 संघ कमबॅक करतोय. प्राप्ती 11 जितवाई जिते 11 संघ. या षटकामध्ये हरेश गावंडच्या धावा फक्त 6 पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. आणखी आता मात्र जर विचार केला तर लगेच क्षेत्ररक्षण सजवा. विचार करण्यास भाग पडले या मॅच न. अगदी स्पीड अप करावं लागेल या जिते संघाला. जिते संघ चला विचार करू नका. नो टीम मीटिंग्स. प्राप्ती 11 जितवाय जिते 11 संघनायक आपला जास्त वेळ घेऊ नका. हा बॉलर इम्पॉर्टंट असेल. खर तर वेळ घेता येणार नाही तुम्हाला जास्त. क्रिकेटच्या नियमाप्रमाणे कोणती टीम मीटिंग घेता येणार नाहीये, परंतु टीम मीटिंग घेण्यास भाग पाडले या मॅच न. असं वाटत होते लो स्कोरिंगचा मॅच आहे लगेच संपेल, परंतु काय घडलं मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाली आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज रोहित म्हात्रे. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर. अगदी निर्णायक ओव्हर घेऊन आला रोहित. आणि क्षेत्ररक्षण साधवायचं जास्त वेळ घेऊ नका. जिथे संघ तुम्हाला पुन्हा एकदा अनाउन्समेंट केली जाते आयोजकांच्या वतीनं. प्रत्येक वेळेस तुम्ही गोलंदाजाला कानमंत्र द्यायला जाऊ नका. आणि जेवढ्या वेळेस तुम्ही गोलंदाजाच्या जवळ जाल त्या वेळेस तुम्हाला तेवढाच वॉर्न केला जाईल पंचांच्या वतीनं. दीपक पाटील सर, द्वारकानाथ सर, तुम्ही लगेच लक्ष केंद्रित करा. कारण जिथे संघ बऱ्याच दूरवर अंतरावरनं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे हा पाहुणा संघ मैदानावर खेळतोय. कोपर संघ अगदी इथलाच संघ आहे. त्यामुळं हा मॅच पाहूया. पाहुणे संघाच्या विरोधात कशा पद्धतीनं रंगेल. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाज रोहित, तर समोर मात्र प्रतुल पाटील. प्रतुल हा एक तंत्रशुद्ध खेळाडू आहे.
ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर विनोद पाटील आला झेलबाद, त्यानंतर अमोल पाटील, गोविंदा पाटील, हे सर्व 0-0-0 धावांवर बाद झाले. हा शॉर्ट पिच चेंडू प्रतुल पाटील, मी म्हटलं याच्याकडे सीमा पार 4 रन. आता या चौकारानं अयांश स्पोर्ट्स कोपर संघ पूर्णपणे शिरकाव करतो या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावा. गोलंदाज रोहित पहिलाच बॉल शॉर्ट पिच फेकला. दुसरा बॉल डिफेन्स पद्धतीने केलाय. चेंडू शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव पूर्ण होईल का? परंतु नाही, फेकी खराब. ओव्हर थ्रो आणि कंप्लीट झाल्या 2 धावा. प्रतुलला मिळते स्ट्राईक आणि या 2 धावेनं धावसंख्या धावफलकावर वाढली. आता अवघ्या 2च धाव्यांची गरज. 4 चेंडू 2 धावा. प्रतुल हुशारीनं खेळतोय, अगदी डोक्याचा वापर करत खेळतोय. कारण अशीच मी म्हणेन जे डोक्याचा वापर करतात तेच खेळाडू यशस्वी होत असतात. पायाने चालतात ते फक्त अंतर कापतात आणि जे डोक्याचा वापर करतात ते ध्येय गाठतात. चेंडू सन्मानक पूर्व खेळा. 1 धावच कंप्लीट होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रोशन पाटील करतोय, परंतु धाव होणार नाहीये. अशक्य असं हे चित्र होतं. काही गरजही नाहीये मी म्हणेन, कारण 3 चेंडू आणि विजयासाठी आता गरज आहे 1 धावेची. सामना बरोबर झालाय. ज्याच्या नावावर 100 धावा रेकॉर्ड आहे रोशन पाटील. 23 चेंडू मध्ये 117 धावांची खेळली. 107 धावांची जी खेळी विक्रमी खेळी आहे ती रोशन पाटीलच्या नावावर आहे. आणि तो ऐतिहासिक क्षण रोशनला आठवावा लागेल. परंतु इथे 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. परंतु जिथे संघ आतापर्यंत मॅच देखील सोडायला तयार नाहीये, त्यांना देखील हार मान्य नाही. शेवटपर्यंत लढायचं. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला आणि विजयी फटका रोशन पाटीलच्या बॅट मधून. कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी चौकार.